हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिन्ही वेळेला काय जेवायला केलं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि आज आहे 15 ऑगस्ट, तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज हे ना मुलांना उठवण्यासाठी बिलकुल फोर्स करावा लागला नाही. ते आज सकाळी माझ्या पण अगोदर उठून बसले आणि त्यांनीच मला उठवलं. हे जे मसाला भरून कारलं बनवतो ना, हे मी आदल्या दिवशीच्या रात्री बनवलेलं होतं. आणि छान असं मी त्याला अगोदर धुवून कापून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लावून घेतलं, जेणेकरून त्यातलं जे कडू पाणी आहे ना, थोडंसं ते मिठाने थोडंसं त्याचा कडूपणा कमी होईल म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून बाजूला ठेवून दिलं. आणि इकडं मसाला काढला. मसाल्यामध्ये शेंगदाणे, खोबरं आणि तीळ हे छान असं भाजून घेतलं. त्याच्यामध्ये लसूण घातला, असेल तर खसखसही घाला, आणि हिरवी कोथिंबीर. आणि मिक्सरमध्येच आहे ना लाल तिखट, हळद, धनेपूड, गरम मसाला हे सगळं त्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं. नंतर या मसाल्यामध्ये मीठ घालून आहे ना छान ते कारल्यामध्ये भरून घ्यायचं. छान दाबून कारल्यामध्ये ते भरायचं. नंतर कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी घालायची आणि कारले छान परतून घ्यायचे. बिना पाण्याचेच ते शिजवून घ्यायचे. आणि या मसाल्याचा आहे ना घरभर असा वास पसरतो, कारण आपण हे सगळे जिन्नस आहे ना भाजून घेतलेले होते, त्यामुळे ना खूप छान असा सुगंध घरभर पसरतो. आणि कारल्याची भाजी जर अशा पद्धतीने बनवली ना तर घरातील सगळे आवडीने खातील. तसं तर कारले सर्वांना आवडत नाही, पण ज्यांना ब्लड शुगर वगैरे असतं ते नेहमी कारले खातात. त्यांच्यासाठी आहे ना व्हरायटी ऑफ कारले आपण बनवू शकतो. कारण उकडलेलं कारलं जे असतं ते फक्त मिठातलं बनवू शकतो, भरलेलं कारलं बनवू शकतो, काळ्या मसाल्यातलं कारलं बनवू शकतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने जर कारलं बनवलं ना तर खाणारा हा कंटाळणार नाही. आणि तर इथं अशा पद्धतीने मी आहे ना कारल्यामध्ये तो मसाला भरून घेतला आणि मग तो तेलामध्ये छान परतून घेतलं. आणि जो परातीमध्ये उरलेला मसाला होता ना तोही मी त्याच्यातच टाकून दिला आणि छान असे कारले मऊ होईस्तोवर शिजू दिले. त्यानंतर आहे ना रात्रीचे जेवण करून रात्रीचं किचन पूर्ण आवरून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशीचं आहे ना मी मॅगी बनवली होती ते तुमच्यासोबत शेअर. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना आटा मॅगी बनवली होती. आणि आटा मॅगी चा जो फ्लेवर आहे ना तो त्याचा आहे ना तेलकट वास येतो. आणि जे टेस्ट मेकर असतं ना त्याची पण टेस्ट एवढी छान लागत नाही. जी आपण येलो पॅकेटमधली जी मॅगी आणतो ना त्या मैद्याची ती मॅगी आहे ना खाण्यासाठी थोडीशी टेस्टी असते ह्या मॅगीपेक्षा. तर इथं आहे ना झणझणीत अशी मॅगी बनवली होती मी. आणि ज्यांना सर्दी झाली असेल किंवा खाण्याची काही इच्छा होत नसेल, टेस्ट त्यांच्या तोंडाची खराब झाली असेल, तर त्यांना ही अशी मॅगी तुम्ही करून खाऊ घालू शकता. कारण की ही मॅगी आहे ना खायला खूप टेस्टी लागते. तर तुम्ही आटा मॅगी वापरा किंवा मैद्याची वापरा, पण अशा पद्धतीने जर बनवली ना तर मॅगी खरंच खूप टेस्टी होते. त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल घेतलं. तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण अद्रक ठेचून टाकला. त्याच्यामध्ये कांदा घातला. कांद्यामध्ये थोडं मीठ घातलं, कांदा पटकन नरम होईल म्हणून. मग त्याच्यामध्ये हळद घातली आणि टोमॅटो घालून चांगलं सॉफ्ट करून घेतलं. नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून आहे ना छान असं परतून घेतलं. परतून झाल्याच्या नंतर त्याच्यासोबत जे आलेलं टेस्ट मेकर होतं ना ते त्याच्यामध्ये घालून नंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि छान अशी पाण्याला उकळी येऊ दिली. नंतर मॅगी आहे ना मॅगीचे तुकडे करून घेतले. नंतर त्याच्यामध्ये मॅगी सोडली, छान अशी मॅगी शिजू दिली आणि मॅगी आपली छान तयार झाली. हे तर झालं सकाळचं. कारण मुलं शाळेतून आल्याच्या नंतर आहे ना तोपर्यंत मी काही बनवलं नव्हतं. त्यानंतर त्यांना मॅगीच आल्यानंतर खायला दिली. आणि दुपारच्या जेवणामध्ये आहे ना साधं सिंपल असं वरण भात बनवलं होतं.
वरण अगोदर चांगलं छान असं शिजून घेतलं. त्यानंतर आहे ना त्याला तुपाची फोडणी घातली. तुपामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून छान अशी त्याला तडका दिला. असं सिंपल वरणही खूप भारी लागतं खायला. त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा. हिंगाचा वास आहे ना वरणामध्ये खूप छान येतो. ही जी डाळ बनवली मी त्याच्यामध्ये आहे ना तुरीचीच डाळ होती फक्त. त्यानंतर इथे आहे ना तांदूळ स्वच्छ धुवून तांदूळ शिजायला घातले. आणि सिंपल असा वरण भात आपला रेडी झाला. आणि आता रात्रीच्या जेवणासाठी आहे ना दिवसभर काही चपाती बनवली नव्हती म्हणून रात्री चपाती आणि पिठलं असं बनवलं होतं. तर पिठल्यासोबत भाकरी खाल्ल्या जाते जास्त, पण आज मी आहे ना चपातीच बनवली होती. त्याच्यासाठी इकडं कढाईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी आणि लसूण ठेचून टाकला आणि हिरवी मिरची, कोथिंबीर असं छान परतून घेतलं. त्यानंतर बेसन पिठामध्ये आहे ना थोडं मीठ आणि हळद घालून पाणी टाकून छान असं त्याला पतलं करून घेतलं. फोडणी चांगली फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे पीठ घालून मी छान असं गदगदूस्तवर शिजून दिलं आणि इकडं आपलं छान रेडी झालं पिठलं. त्यानंतर इकडं मी चपात्या लाटून घेतल्या आणि चपात्या लाटून झाल्याच्या नंतर आहे ना रात्रीचं छान जेवण झालं आणि जो पलीकडं ढीगभर पडलेले भांडे दिसत आहे ना ते भांडे घासून घेतले. अशा पद्धतीने आहे ना आज दिवसभरामध्ये काय काय केलं मी तुमच्यासोबत शेअर केलं. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू परत आपण पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.